सरकारवर आधी 9,12,000 कोटी रुपयांचे कर्ज होते, ते आता 10 लाख कोटी रुपयांच्या वर कर्ज झाले आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात बाहेरील मुद्दे सत्ताधाऱ्यांनी मांडून जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। सभापती महोदय, ज्या विभागावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे तोच विभाग कशा पद्धतीने पर्यावरण रक्षण करण्याच्या ऐवजी याचा भक्षक कसा झाला याचं हे उदाहरण आहे। कारण मी याच्यावरती अर्धा तास चर्चा पण लावली होती, 93 पण दिली होती आणि नेमक्या दोन्ही आजच माझ्या स्वीकृत झाल्या। सभापती महोदय, बायोमेडिकल वेस्ट हा अतिशय महत्त्वाचा विषय आत्ताच्या घडीला पर्यावरणाच्या दृष्टीने आहे सभापती महोदय। कारण सातत्याने संभाजीनगर सारखं शहर मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना अनेक इंडस्ट्रियल एरिया, अनेक हॉस्पिटल्स, अनेक इंडस्ट्री या भागात येत असताना सभापती महोदय एक बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट सुद्धा संभाजीनगरला आहे। इथे एक वॉटर ग्रेस कंपनी कित्येक वर्षांनी सभापती महोदय काम करत असताना या कंपनीने ज्या पद्धतीनं कामकाज केलं सभापती महोदय, माझ्याकडे याचे फोटोग्राफ्स आहे। कारण ज्या पद्धतीनं हा बायोमेडिकल वेस्ट कशा पद्धतीनं हा नेस्तनाबूत केला पाहिजे, याचा कचरा जाळला नाही पाहिजे, याच्यातल्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीनं पीपीई किट घालून अन्य पद्धतीनं काम केलं पाहिजे, कचरा उघड्यावर ठेवला नाही पाहिजे, जो आला स्टोरेज केला त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे। कारण याच्यातून वेगवेगळ्या दुर्घटना सुद्धा सभापती महोदय घडत असतात आणि म्हणून या हेतूनं लक्षात घेऊन जे कंपनी संभाजीनगरात याचं काम करत होते सभापती महोदय, याची मुदत 2020 मध्ये सभापती महोदय संपलेली होती। माझा सगळ्यात आधी प्रश्न आहे या विभागाच्या मंत्र्यांना की जर मुदत 2020 पर्यंत संपली होती तर 2024 पर्यंत कोणत्या नियमात बायोमेडिकल वेस्ट ही कंपनी त्याचं काम या संभाजीनगरात करत होते। यामध्ये संभाजीनगर महानगरपालिका असेल, संभाजीनगरचे कलेक्टर असेल, जी जिल्हास्तरीय जी समिती आहे संनियंत्रण समिती, इनं वेगळे निर्णय घेतलेले असताना डायरेक्ट एमपीसीबी डायरेक्ट निर्णय याच्यात कशा पद्धतीनं घेते। कारण या कंपनीला ऑलरेडी दंड ठोठावला होता, दंड ठोठावल्यानंतर यांनी दंड भरला नाही, पुन्हा मोठ्या प्रमाणावर यांना दंड आकारला गेला आणि मग जिल्हा संनियंत्रण समितीनं एक दुसऱ्या एजन्सीला हे काम द्यायचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं निर्णय सुद्धा झाला सभापती महोदय। परंतु पर्यावरण खात्यातले काही अधिकारी, अन्य कोणी बाकी, ताई मी तुमच्या विषयी नाही बोलणार कारण तुमच्या आधीचा हा सगळा विषय आहे, परंतु काही अधिकारी त्याच्यात डॉक्टर विश्वजित ठाकूर, मला माहित नाही कोण विश्वजित ठाकूर, काय पदावर मला माहित नाही, परंतु यांची इंटरेस्ट असं होतं की हीच कंपनी तिथं आली पाहिजे सभापती महोदय। आणि म्हणून जिल्हा संनियंत्रण समिती म्हणजे तिथले कलेक्टर, तिथले मनपाचे आयुक्त एक निर्णय घेतात आणि एमपीसीबी दुसरा निर्णय घेते। मला असं वाटतं हा सगळ्यात महत्वाचा आहे। कारण डे टू डे त्याच्यावर ज्यावेळेस पर्यावरणाचा ऱ्हास होता, 17 तक्रारी 1760 आल्या गावातल्या नागरिकांच्या संभाजीनगरच्या, तर एमपीसीबीनं साधं ढुंकून तिथं बघितलेलं नाही सभापती महोदय। आणि मग एमपीसीबी तिथं ढुंकून बघत नसताना जर तिथली जिल्हा संनियंत्रण समिती, तिथला म्युनिसिपल कमिशनर, तिथले कलेक्टर काही निर्णय घेत असताना एखादी एजन्सी जी नियमबाह्य आहे तिला तिथं थोपवण्याचा प्रयत्न या निमित्तानं सभापती महोदय झालेला आहे। कारण ही सूचनेवर मी जास्त वेळ चर्चा करणार नाही, पण माझ्याकडे याच्यावर बोलायचं गेलं तर माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहे सभापती महोदय मागचे 2016 पासून तर आत्तापर्यंतचे। परंतु एमपीसीबी जी कंपनी या शहराला हिनं पर्यावरणाचं जे काही करायला पाहिजे तो बायोमेडिकल वेस्टमध्ये ते काम मुळीच केलेलं नाही। असं असताना तिथल्या संनियंत्रण समितीनं दुसरी एजन्सी करण्याचा निर्णय घेतलेला असताना जी एजन्सी सातत्यानं नियमाचं तोडफोड करते, जी एजन्सी सातत्यानं बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात या शहरातले आणखी काही प्रॉब्लेम होतील अशा पद्धतीनं काम करते आणि म्हणून अशा एजन्सीला पुन्हा एकदा नेमण्याचं काम
प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आहे. मला वाटतं प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि या विभागाचे मंत्री यांना किती अधिकार आहे, अध्यक्षाला अधिकार आहे का मंत्र्याला अधिकार आहे मला माहिती आहे. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की जे जिल्हा सहनियंत्रण समिती याच्या ज्या शिफारसी याच्या हेअरिंग अजून चालू आहे, त्याचा रिपोर्ट सुद्धा माझ्याकडे आहे. त्याचा जो रिपोर्ट आहे की या संदर्भात बायोमेडिकल वेस्ट विषयी ज्या हेअरिंग्ज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या एमपीसीबीकडे चालू आहे त्याचे रिपोर्ट सुद्धा माझ्याकडे आहे. आणि म्हणून अशा एजन्सी ज्या बायोमेडिकल वेस्टचे जे प्रोटोकॉल्स आहे त्याचा पाळत नाही आणि ज्याच्यामुळे जास्त शहराला प्रॉब्लेम निर्माण होत आहे सभापती महोदय. आणि म्हणून या एजन्सी कायम ठेवण्याचा ज्या नियमबाह्यरित्या काम करतात, एमपीसीबीचे इंटरेस्ट काय आणि जिल्हा संनियंत्रण समितीनं जे ठरवलेलं आहे तो निर्णय हे एमपीसीबी का मानत नाही आणि न मानणारे बळजबरी करणारे जे अधिकारी एमपीसीबीचे यांच्यावर सरकार काय कारवाई करणार हा माझा आपल्या मार्फत मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे.